हाय, नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा आजच्या या व्हिडिओची सुरुवात करते आहे. ॲक्च्युली ना माझ्या घरी कोणीही आलं की सगळ्यांना माझं किचन जास्त आवडतं आणि मलासुद्धा माझं किचन जास्त आवडतं, कारण तो ना घरातला सगळ्यात आवडता कॉर्नर किंवा भाग आहे माझा. कुठलंही घर असू द्या, सध्या तरी मी रेंटेड घरातच आहे, म्हणून मी कुठेही गेले की मला किचन नीट नेटकं स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायला खूप जास्त आवडतं. आणि घरी आलेले पाहुणे मलाही तेच म्हणतात की तुझं किचन इतकं स्वच्छ आणि नीटनेटकं तू कसं ठेवत असते. मी जॉब करूनही कसं माझं किचन मेंटेन करते आणि कसं स्वच्छ आणि प्रसन्न ठेवते याच्याच टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. खूप युजफुल, हेल्पफुल, स्मार्ट अशा टिप्स आणि ट्रिक्स मी सांगितलेल्या आहेत. तर बघा, किचन काउंटर टॉप माझा फेवरेट आहे. तर काउंटर टॉपबद्दल आजच्या व्हिडिओत सांगते. तर सगळ्यात आधी ना आपला जो किचन ओटा असतो ना, त्याचा बेसिन हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि तोच सगळ्यात जास्त खराब होणारा असतो असं मला वाटतं. आपल्याला सवय असते की बेसिनमध्ये भांडे वगैरे भरून ठेवायची. मला ते अजिबात आवडत नाही. हातोहात भांडे स्वच्छ करा, जेणेकरून बेसिन स्वच्छ राहील. त्याच्यानंतर बेसिनच्या जवळ असतं कचरा. भरपूर बायका प्लेटमध्ये कचरा, आता तरी मी बाउलमध्ये ठेवला आहे, बऱ्याच जणी प्लेटमध्ये कचरा किंवा खालीच असा कचरा टाकून देता. असं न करता डस्टबिन ठेवा. डस्टबिन ठेवणं तुम्हाला शक्य नसेल, आता मला पॉसिबल नाही डस्टबिन ठेवणं, कारण किचन ओटा तेवढा मोठा नाही, छोटा किचन ओटा आहे. त्याच्यामुळे ना अशी एक कॅरी बॅग मी घेते आणि त्याच्यामध्ये हा कचरा भरते. आता सकाळ संध्याकाळ 2 टाईम कॅरी बॅग चेंज करायची, ठीक आहे. लगेच फेकून द्यायची जर तुम्ही डस्टबिन ठेवत नसाल तर, नाही तर त्याचा वास येतो, त्याला मुंग्या लागतात किंवा झुरळ पण होऊ शकतात जर तुम्ही असा कचरा स्टोअर करून ठेवला एका दिवसासाठी सुद्धा. त्याच्यामुळे काळजी घ्या की ही पिशवी ना, तुम्ही आता स्वयंपाक करत असाल, थोडे कांदे वगैरे कापले तर ते पिशवीत भरून ठेवा आणि थोड्या वेळासाठी हा जो कचरा आहे असा थोडा वेळ किचन ओट्याखाली ठेवून द्या आणि त्याच्यानंतर ना डस्टबिनमध्ये टाकून द्यायचे तुमचं आवरून झाल्यानंतर. तर तिथला जो भाग आहे ना तो स्वच्छ दिसतो नेहमी. त्याच्यानंतर बेसिनजवळचे नळ नेहमी स्वच्छ ठेवा. आता बघा, सगळ्या ठिकाणी नदीचं पाणी नसतं, बऱ्याच ठिकाणी बोरचं पाणी असतं. आमच्याकडे बोरचं पाणी आहे, त्याच्यामुळे सतत ह्या स्टीलच्या नळाला, प्लास्टिकच्या नळाला पांढरे डाग पडतात. इवन किचन ओट्यालासुद्धा पांढरे डाग असतात जे निघत नाही, कारण घर जसं जुनं होतं, जर तुम्ही क्लिनिंग ठेवली नाही ना तर पांढरे डाग पडत जातात. आता हे घर पण बऱ्यापैकी 4-5 वर्ष जुनं आहे, मी आत्ताच राहायला आली, तर तिथे पण पांढरे डाग पडलेले आहेत. पण नळ मला नेहमी 1-2 दिवसाआड मी घासतच जाते, जेणेकरून जी नळांची शाईन आहे ओरिजिनल स्टीलची ती व्यवस्थित दिसेल आणि चमचम करतील आपलं जे किचनमध्ये आहे नळ ते. त्याच्यानंतर येतं की बेसिनजवळ हा जो वायपर असतो ना तो. आता भरपूर जण वायपर अजिबात घासत नाही, त्याला शेवाळं लागलेलं असतं आणि ते खूप घाण दिसतं, कारण तोच आपल्यासाठी हायजीन मेंटेन होत नाही, अस्वच्छता राहते. त्याच्यामुळे या पद्धतीने तुम्ही पाणी जर काढलं ना त्याचं स्वच्छ धुवून घेत चला. नाही घासणं होत ना व्यवस्थित, त्याला रोज तरी धुवा, एक आठवड्यातनं एकदा तरी त्याला घासा. आणि त्याच्यानंतर ना धुवून झालं की ते असं बाजूला बेसिनमध्ये टांगायचं किंवा मग दुसरीकडे असं भिंतीला उभं लावून द्यायचं. असं न करता काय करायचं, जो तुमच्या बेसिनचा भाग असतो तिथे, आता जर तुम्हाला ड्रिल वगैरे करणं शक्य नसेल ना तर एखादी असा खिळा ठोकलेला, आता इथे ऑलरेडी खिळा ठोकलेला होता, त्यालाच ना मी यूज केलेला आहे. याच्या आधी असे स्टिक करणारे नट वगैरे मिळतात ऑनलाईन, ते तुम्ही घेतले की ते तुम्ही टांगू शकता. आणि याला टांगायची सोय असते, याला आपल्याला काही तामझाम करावं लागत नाही. त्यामुळे काळजी घ्या की तुमचं जे वायपर आहे ते स्वच्छ राहील, कारण आता किचनमध्ये आपलं स्वयंपाक वगैरे होत असतो, आपल्या पोटात जातात गोष्टी, जेवण बनवतो, त्याच्यामुळे तुम्ही हे मेंटेन करा. आता बघा, मी नेहमी याला घासत राहते म्हणून हे किती स्वच्छ आहे, अजिबात घाण होत नाही. जवळजवळ वर्ष 1.5 वर्ष मी झाले वापरते आहे. वर्षातनं तुम्ही चेंज करू शकतात आणि या पद्धतीने ते टांगून घ्यायचं. आत्ता बेसिनजवळची अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हे जे रुमाल्स असतात ना, जे आपले किचनचे कापडं असतात, आपण जे वापरतो किचनमध्ये हात वगैरे पुसायला किंवा खाली ठेवण्यासाठी, पीठ मळताना, पोळी लाटताना, भाकरी करताना, तर ते धुवून झाल्यानंतर भरपूर जणं असेच गोळा करून टाकून देतात काउंटर टॉपवर. तर ते चांगले नाही दिसत. ओला असेल तर पसरवून टाका आणि ओला नसेल तर या पद्धतीने घडी करून एका कॉर्नरमध्ये ठेवा. जर तुमचं किचन छोटं असेल, काही त्याला टांगायला वगैरे जागा नसेल, तर या पद्धतीने तुम्ही त्याच्यावर लटकवलं ना तर खूप सुंदर दिसतं आणि व्यवस्थितपणा पण आपला दिसून येतो, अस्तव्यस्त दिसत नाही. त्याच्यानंतर
घासणी असते घासलेली, जशीच्या तशी न धुता आपण बेसिनचा तो साबण असतो त्याच्यावर न ठेवता बाजूला ठेवायची. त्यातलं पाणी पण खाली होतं, घासणी पण लवकर सुकते आणि साबण पण स्वच्छ राहतो साबणातलंही पाणी काढून ठेवलं तर. त्याच्यानंतर भांडे वगैरे घासून झालं की हा जो कॉर्नर आहे तो असा पॅक होतो माझा. मी खाली नाही केला, ॲज इट इज दाखवते आहे तुम्हाला. तर गॅस असतो. आता गॅस पण ना माझ्या ह्या गॅसला 10 वर्ष झालेले आहे, अजूनही चमक जशीची तशी आहे. हां, थोड्याशा ज्या स्टीलच्या रिंग आहेत ना त्या थोड्याफार खराब झालेल्या आहेत. आता कधीतरी कुकरमधनं पाणी उतू वगैरे जातं त्याच्यामुळे ते खराब होतं. पण तरी पण मी तो नेहमी नाही घासत, पण आठवड्यातनं एकदा त्याला घासते आणि स्वच्छ ठेवते. त्याच्यानंतर ना गॅसच्या शेजारी ही अशी मी छानशी छोटीशी रॅक ठेवलेली आहे, ऑर्गनायझर आपण याला म्हणू शकतो. याच्यामध्ये मी फक्त मला ज्या लागतात ना त्याच गोष्टी ठेवल्या, खूप गर्दी नाही केलेली. साखर, त्याच्यानंतर मीठ, चहा पावडर, चमचे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी ठेवल्या आहेत. म्हणजे स्वयंपाक करताना पटकन चमचा घेता येतं, मीठ घेता येतं, चहा ठेवताना चहा साखर पटापट टाकता येईल असंच ठेवलेलं आहे. चमच्यांमध्ये पण मी खूप गर्दी नाही केली. चमच्यांचं एक छोटंसं कंटेनर वेगळा ठेवलेला आहे आणि मोठं सरोटा, सीझर वगैरे ज्या गरजेच्या वस्तू लागतात ना, पिलर, नाईफ, चमचा मोठा भाजी वाढायचा, ते एका याच्यात ठेवलेलं आहे, जेणेकरून गर्दी होणार नाही, लवकर वस्तू हातात सापडतील. ह्या स्मार्ट ट्रिक्स आहेत. आता आपण एकत्र ठेवलं तर सकाळी शोध इतकी होते, त्याच्यामुळे ते पॉसिबल होत नाही. आणि मीठ ठेवलेलं आहे त्याच्या बाजूला काचेच्या बरणीमध्ये. बस तेवढ्याशाच याच्यात ती मी रॅक आहे तेवढ्या ह्याच्यात ॲडजस्ट केलेला आहे. आणि खूप लाईटवेट आणि खूप छान रॅक आहे ही, घासायला वगैरे म्हणजे ऑर्गनाईज करायला पण खूप छान आहे. त्याच्यानंतर त्याच्या शेजारी ह्या तेलाच्या बॉटल ठेवलेल्या आहेत. आता ह्या तेलाच्या बॉटलनं जेव्हाही तुम्ही तेल भराल तेव्हा पूर्ण गरम पाण्यातनं काढून ते रबर वगैरे काढून असा प्रकार करायचा नाही. याचे रबर खराब होता, माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि बॉटल पण बऱ्यापैकी खराब होता उकळत्या पाण्यात जर आपण टाकलं तर. म्हणून वरच्यावर ह्या अशा घासून घ्यायच्या आणि जसे आपण तांब्याचे पितळाचे भांडे घासल्यानंतर लगेच पुसतो ना, तसं पुसून घ्यायचं, जेणेकरून याच्यात पाणी वगैरे राहिलं असेल किंवा मध्ये जाण्याची शक्यता असेल तर ते जात नाही आणि तेलामध्ये पाणी मिक्स होत नाही आणि स्वच्छच्या स्वच्छ पण त्या राहतात आणि सारखं आपल्याला टेन्शन राहत नाही चिकचिक होण्याचं. यांना ठेवण्यासाठी तुम्ही एखादी लांब कंटेनर घ्या, गोल कंटेनर घ्या. हल्ली ट्रे खूप मिळतात. हा सर्विंग ट्रे माझ्याकडे होता, तो मी घेतला. आधी ब्लॅक कलरचा होता, आता हा ठेवलेला आहे. तर त्याच्यामध्ये ह्या ठेवल्यात. तर याच्यात ठेवायचं कारण असं की जेव्हा तुम्ही भाजीत तेल वगैरे टाकायला घेता फोडणी मारताना, तेव्हा घाईघाईमध्ये आपण त्यातनं तेल खाली पडतं आणि तेच तेल खाली जर आपण ठेवलेलं असेल तर ते खाली असं किचन ओट्याला लागतं. तर ते किचन ओट्याला न लागता या ट्रेमध्ये लागेल आणि संपूर्ण किचन ओट्यावर पसरणार नाही आणि त्याच्यामुळे आपला किचन ओटासुद्धा चिकचिक होणार नाही. फक्त जे काही चिकचिक व्हायचं असेल तर या ट्रेमध्ये होईल. म्हणून हा ट्रे ठेवणं गरजेचं आहे. ट्रे सुंदर पण दिसतो आणि आपलं कामसुद्धा वाचवतो. त्याच्यानंतर हे भाजीत टाकून झाल्यानंतर लक्षात राहत असेल तर लगेच पुसून घेत चला, कारण तेल गळतं. आणि हे सर्विंग ट्रे ठेवल्यामुळे ना असं लगेच बाजूला करता येतं आणि किचन ओटा साफ करताना रोज ते सुद्धा भाग साफ होतो. त्याच्या शेजारी मी या रिंग ठेवलेल्या आहेत आणि ह्या रिंग भाजी कढई वगैरे ठेवण्यासाठी लागतात. आता त्या खाली काही मला चांगल्या दिसत नव्हत्या म्हणून हे छोटंसं आर्टिफिशियल फ्लॉवर पॉट होतं, ते मी त्याच्यावर ठेवलेलं आहे, जेणेकरून कॉर्नर अजून छान दिसेल. तर हा एवढा भाग झाला जो मी रोज व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न करते. आठवड्यातनं एकदा डीप क्लिनिंग त्याची करून घेते, म्हणजे चिकचिक होणार नाही. आणि किचन स्वच्छ असलं की मन प्रसन्न राहतं, किचन पण प्रसन्न असलं तर. आता हा जो भाग आहे ना तो सगळ्यात जास्त आवडता आहे, कारण ही जी रॅक आहे माझी भरपूर जणांना आवडते, कारण ना ती पिंजऱ्यासारखी दिसते. तर बघा, याला क्लीन म्हणजे मी सारखी घासत नाही, कुठलीच रॅक मी सारखी घास करत नाही. वरच्यावर पुसत राहते, जेणेकरून त्यावर जो चिकचिकपणा असतो फोडणी देताना वगैरे तेल उडलेलं असतं ते सगळं निघून जातं. साबणाचं पाणी किंवा व्हिनेगरचं वगैरे आपण लिक्विड बनवतो ना त्याच्याने ते पुसून घ्यायचं. म्हणजे काय होतं, त्याच्यावरचा चिकचिकपणा जो आहे तो निघून जातो आणि आपल्या ज्या रॅक आहे त्या छान दिसतात. नेहमी आपण जर घासणीने घासलं तर त्याच्यावरची जी पॉलिशिंग असते, फिनिशिंग असते ती खराब होते आणि मग त्याच्याने लुक त्याचा खराब होऊ लागतो. ह्या सगळ्या ज्या ऑर्गनायझर रॅक छोट्या माझ्याकडे ज्या आहेत त्या एकदम अशा लाईटवेट आहे, पण सामान भरपूर कॅरी करता. आता याच्या वरच्या कप्प्यात मी 3 प्रकारचे छोटे ग्लास कंटेनर आहेत, त्याच्यामध्ये मिरी पावडर, चाट मसाला, चिली फ्लेक्स असं ठेवलेलं आहे. आणि त्याच्या शेजारी चटण्या ठेवलेल्या आहेत, काळं मीठ ठेवलेलं आहे,
हे अधूनमधून आवळा ज्यूस वगैरे साठवलं लागतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये शेंगदाण्याची चटणी वगैरे फुल डबा भरलेला असतो. आता खाली झालेला आहे. त्याच्यानंतर कढीपत्ता चटणी आहे. खालच्या याच्यामध्ये ज्या चाऊमाऊ गोष्टी असतात जसं खजूर, हेल्दी पण चाऊमाऊ म्हणाल तर कुरकुरे वगैरे असं काहीच नाही, फुटाणे, चिया सीड्स, तुपाचा डब्बा, त्याच्यानंतर खजूर. आता हे याच्यासाठी ठेवलं की घरात जर लहान मूल असेल तर पटकन हाताने, कारण लहान मुलांच्या वरती हात पुरत नाही, समोर दिसलं तर पटकन काढून खाऊ शकेल, असा या हेतूने मी हे इथे ठेवलेलं आहे. आणि ही हळूवार इकडे सरकवली गॅस किचन ओटा पुसताना की त्याच्या खालची घाण पुसता येते. जास्त जड नाही पण सामान भरपूर कॅरी करते ही जी रॅक आहे. या सगळ्या ज्या ऑर्गनायझर आहे त्याच्या मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. छान डिस्काउंटमध्ये तुम्हाला ह्या मिळून जातील जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर बघा इतकं स्वच्छ हे किचन असं दिसतं आहे. कोणाला नाही आवडणार एवढं छान किचन. आणि म्हणजे इतकी याची छान स्पेस सुटते ना की आरामात आपण मस्त असं बसू वगैरे शकतो या किचन ओट्यावर. किती छोटा आहे पण व्यवस्थित एवढा सगळा सामान ठेवलेला आहे. आता बघा भरपूर जण पोळपाट पण तिथल्या तिथे भिंतीला आडवं लावून देतं. मी तसं लावलेलं नाही. पिठाचा डबा, त्याच्यावर पोळी ला लावण्याचा पिठाचा छोटा डबा आणि मग पोळपाट ठेवलेला आहे. भाजी वगैरे उरलेली असेल, पोळीचा एक्स्ट्रा डबा असेल पोळा झाल्यानंतर ठेवायचा, तर तो मी इकडे टेबलावर ठेवते. किचन ओट्यावर गर्दी करत नाही, कारण ती गर्दी पण चांगली नाही आणि मुंग्या लागायची पण बऱ्याचदा शक्यता असते. असं जर वेगळं ठेवलं ना तर मुंग्या वगैरे लागत नाही. आणि किचन ओटा पण आहे तो पण एकदम मोकळा चोकळा स्वच्छ दिसतो. म्हणजे छोटा किचन ओट्यावर गर्दी न करता या पद्धतीने जर आपण व्यवस्थित वस्तू ठेवल्या तर आपल्याला स्वतःला बसायला जागा होते. आता चहा वगैरे ठेवलेली असेल ना आपण, तर या पद्धतीने आपण बसू शकतो. मी बऱ्याचदा अशी बसते बरं का, काहीतरी खायचं असेल आणि चहा होत असेल किंवा भाजी शिजत असेल, पाय दुखायला लागले तर मी या पद्धतीने अशी बसून जाते. तर बघा या पद्धतीने मी असं मस्त छान मेंटेन केलेलं आहे. काहीच जास्त तामझाम करत नाही, वरच्यावर क्लिनिंग करत असते आणि फक्त स्मार्ट ट्रिक्स वापरून मी ह्या गोष्टी ऑर्गनाईज केलेल्या आहेत, त्या वस्तू ऑर्गनाईज केलेल्या आहेत. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.